नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत, ती म्हणजे विधान भवनामध्ये झालेल्या राड्यासंदर्भात. विधान भवनाच्या प्रांगणात राडा झाला. पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले. जे कार्यकर्ते भिडले त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय. पण खरा प्रश्न या राड्याचा नाही, तर राड्याच्या आधी 2-3 दिवस विधान भवन परिसरामध्ये आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये ठिणग्या पडत होत्या. राड्याच्या एक दिवस आधी आव्हाड आणि पडळकर यांच्यात बाचाबाची सुद्धा झाली, शिवीगाळ सुद्धा झाल्याची माहिती समोर येते. त्याआधी मंगळसूत्र चोर असं आव्हाडांनी पडळकरांकडे बघून बोलणं, घोषणाबाजी करणं, गाडीचा दरवाजा लागणं असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. त्यामुळे या राड्याचा फ्लोअर आधीच 3 दिवसांपासून तयार झाला होता. मुळात जितेंद्र आव्हाड असे स्टंट का करतायत, ही त्यांची पहिलीच वेळ आहे का? याआधी सुद्धा चिक्की आंदोलनामध्ये त्यांचं वागणं, आता पत्रकाराला सुद्धा मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. चला या सर्व विषयावर चर्चा करूया. आव्हाड असं का वागतायत? अधिवेशनामध्ये ते स्टंटबाजी करतायत का? चर्चेसाठी आपल्या सोबत भाजपाचे प्रवक्ते गणेश खणकरजी सुद्धा जोडलेले आहेत. इतरही प्रवक्ते आपल्यासोबत जोडतायत. पवार गटाचे प्रवक्ते अमोल मातेले सुद्धा येतील. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठुमरे पाटील जोडल्या जातील आणि माझे वरिष्ठ सहकारी चंद्रकांतजी शिंदे हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. चंद्रकांतजी शिंदे हे या ठिकाणी ज्या वेळेस हा राडा झाला, हाणामारी झाली, त्या ठिकाणचे प्रत्यक्षदर्शी आहेत. तर या सर्वांसोबत आपल्याला बातचीत सुरू करायची आहे. मात्र हा राडा झालेला होता. आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते हे एकमेकांमध्ये भिडले होते. विधान भवनाच्या प्रांगणामध्ये हा राडा झाला होता. विधान भवन या ठिकाणी अनेक पावित्र्य आहे, गरिमा आहे विधान भवनाला, आणि अशा ठिकाणी असा राडा होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा अनेक प्रतिक्रिया त्यानंतर समोर आलेल्या आहेत. तर विधिमंडळाचं एक पावित्र्य आहे, गरिमा आहे, आणि या पावित्र्य असलेल्या वास्तूमध्ये असा राडा झालेला आहे. आणि यानंतर मात्र अनेक या संदर्भातील प्रतिक्रिया समोर आल्या. या राड्यावर टीका सुद्धा झाली. मुळात अनेक प्रश्न सुद्धा या निमित्ताने निर्माण होत आहेत की हे गुंड प्रवृत्तीचे लोक आतमध्ये गेले कसे, त्यांना पास मिळाले कसे, आणि ज्यांनी पास दिलेले आहेत त्यांच्यावर काय कारवाई होणार, या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत. सोबतच आता फौजदारी कारवाई करण्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे. मात्र ही कारवाई कशी होणार, कुणावर होणार, खरोखर जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का, असे अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांवर आपल्याला चर्चा करायची आहे. तर गुरुवारी विधान भवनामध्ये झालेल्या राड्यानंतर मध्यरात्री आव्हाडाने थेट पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली आणि नितीन देशमुख याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताना आव्हाड हे पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या मांडून होते. पोलिसांनी अक्षरशः त्यांना ओढत नेलेलं आहे. ही दृश्य सुद्धा त्यानंतर रात्रीची समोर आलेली आहेत. दिवसभरात हा संपूर्ण राडा झाला. त्यानंतर आव्हाड हे माध्यमांसमोर ज्यावेळेस प्रतिक्रिया द्यायला आले होते त्यावेळेस त्यांनी अत्यंत आक्रमकपणे मोठ्या आवाजामध्ये प्रतिक्रिया दिली होती. आणि ही रात्रीची दृश्य आहेत ज्यावेळेस नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन जायला आले होते, पोलीस स्टेशनला घेऊन जायला आले होते. त्यावेळेस गाडीसमोर हे आव्हाड जे आमदार आहेत, अनेक टर्म आमदार आहेत, ते असे गाडीसमोर थांबले होते, गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यानंतर आणखीन एक स्टंटबाजी पाहूया. जितेंद्र आव्हाडांची ही स्टंटबाजी आहे आणि या स्टंटबाजीची ही खोड फार जुनी आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. चिक्की घोटाळ्यावरून तत्कालीन नेत्याला टार्गेट करतानाही आव्हाडांचं बिभत्स रूप हे अख्ख्या राज्यानं पाहिलं. अक्षरशः आव्हाडांच्या हावभावावरून हे सारं दिसून येत आहे. हे काही वर्षापूर्वीचं चिक्की विरोधातील आंदोलन होतं आणि यावेळेसचे आव्हाड यांचे हे हावभाव बरंच काही सांगून जात आहेत. त्यामुळं आव्हाड यांना स्टंटबाजी करायची सवय आहे का, असे प्रश्न मात्र या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आधी माध्यमांसमोर आल्यावर मोठ्या आवाजात बोलणं, त्यानंतर पोलिसांची गाडी अडवणं, आणि हे काही महिन्यांपूर्वीची, वर्षापूर्वीची दृश्य आहेत ज्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी हे असं बिभत्स रूप त्यांचं संपूर्ण राज्यानं पाहिलं होतं. तर चुकीच्या गोष्टींचं समर्थन करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधकांवर भडकले. या घटनेमुळे सर्व आमदारांची प्रतिमा मलिन होते असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. सर्व आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय. आमदारांसोबत येणाऱ्यांची जबाबदारी त्या आमदारांची असते असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केलंय. राड्यासंदर्भात अधिक माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेणार असंही फडणवीसांनी म्हटलंय. उल्लेख करण्याला कोणाची मना नाही. विषय काय चाललेला आहे, आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत?
तर त्याचं वेगळं मांडता येईल ना, पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला, एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे, नाही असं नाही होत. जयंतराव कुठेतरी हे बघा जयंतराव, एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा, फार सिनियर आहात आपण. आपणही हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे. आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून. जरा काही गांभीर्याने घ्या. ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव? हे बरोबर नाहीये. अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये. धमकीचा तर संपूर्ण आपण हा विषय समजून घेतलेला आहे, काय काय घडलेलं आहे दिवसभरात हे सगळं पाहिलेलं आहे. सुरुवातीला जाऊया भाजपाचे प्रवक्ते गणेश खणकर जे आपल्यासोबत जोडलेले आहेत. गणेशजी, देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीरपणे हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि मनावर घेतलेला आहे, कारवाई होणार असं म्हटलेलं आहे. तर मात्र 5 जण होते, त्यातला एकालाच अटक करण्यात आलेली आहे. यावर तुमची पहिली प्रतिक्रिया? बघा, असं आहे की सभागृहामध्ये आज जेव्हा यावर गंभीर चर्चा झाली त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपला रुख एकदम स्पष्ट केलेला आहे. एकूणच ही घटना घडल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला नेमकं काय वाटतंय ते त्यांनी आज सभागृहाच्या समोर मांडलं. पण काल जेव्हा ही घटना घडली आणि पहिली प्रतिक्रिया ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आली त्यावेळेसही त्यांनी एकदम स्पष्टपणे सांगितलं होतं की दोषींवरती कारवाई केली जाईल. आज तुम्ही जर पाहिलं असेल तर ज्या वेळेला या 2 व्यक्तींबद्दल, एक टकले आणि मला वाटतं देशमुख अशी काहीतरी 2 नावं आहेत, या दोघांवरही किती गुन्हे दाखल आहेत याची देखील त्यांनी पूर्ण माहिती दिली की एकावर 4 आहेत आणि एकावरती 8 गुन्हे दाखल झालेले आहेत. याची त्यांनी पूर्ण माहिती सभागृहाला दिलेली आहे. त्यामुळे दोषींवरती कारवाई होईल आणि मुळातच या सभागृहामध्ये त्याच्या प्रवेशद्वारावरती अशा पद्धतीनं व्यवहार करणं हे मुळात त्या जागेची, त्या म्हणजे ज्याला आपण लोकशाहीचं मंदिर म्हणू शकतो अशा ठिकाणी ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या बाबतीत कोणालाही क्षमा केली जाणार नाही. ही भूमिका त्यांनी काल अगदी स्पष्टपणे सांगितलेली आहे. जी, अमोल मातेले सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत. अमोलजी, अनेक अशी चर्चा बाहेर सुरू आहे की आव्हाडांना स्टंटबाजी करायची सवय आहे, त्यामुळे ते असं सगळं करतात असं म्हटलं जातं. अर्थात या कालच्या प्रकरणामध्ये राड्यामध्ये केवळ आव्हाड एकटेच आरोपी नाही आहेत, पडळकर यांच्या सुद्धा कार्यकर्त्यांची, पडळकर यांची सुद्धा चूक आहे. मात्र रात्री जो प्रकार घडलेला आहे, पोलिसांच्या गाडीसमोर थांबून गाडी अडवण्याचा प्रकार घडलेला आहे, कसं बघताय याकडे? अमोल मातेले यांच्यापर्यंत आपला संपर्क होत नाहीये. रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे जाऊया. रुपालीताई, तुम्ही ॲडव्होकेट आहात. अमोल, आवाज पोहोचतोय? अमोलजी यांच्याकडे जाऊयात. रुपालीताई, तुम्ही ॲडव्होकेट आहात, तुम्ही या संपूर्ण प्रकाराकडे कसं पाहताय आणि जे आता दोषी आहेत त्यांच्यावर नेमकी कशी कारवाई होणार आहे? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की काल विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर अधिवेशनच्या काळामध्ये, की हे अधिवेशन कशासाठी असते की महाराष्ट्रातील जनतेचे जे काही प्रश्न आहेत त्याची चर्चा होऊन महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे प्रश्न सुटण्यासाठीचं एक लोकशाहीने दिलेलं एक जसं गणेश भाऊनी सांगितलं मंदिरच एक ते व्यासपीठ आहे. अशा ठिकाणी आमदारांचे काही कार्यकर्ते तिथे येण्याला त्यांना मुभा असते किंवा काही आमदार त्या कार्यकर्त्यांना पास देतात. परंतु जो कालचा व्हिडिओ जर तुमच्या माध्यमावरनं बघितलं की एका साईडला पडळकर आणि 7-8 जण उभे आहेत, दुसरीकडनं ये जा चालू आहे आणि तिथे कुठेतरी पडळकर ते खुणवताना दिसत आहेत आणि आज जाऊन तो जो काही आरोपी आहे ज्यांनी मारलं तो जाऊन मारतोय. ही हिंमत कुठनं येते हो? कुठनं येते ही हिंमत? मुळामध्ये ज्यांनी तिथे मारहाण केली त्यांना पास कुणी दिला? मला जी माहिती मिळाली की त्यांच्याकडे पासच नव्हता, म्हणजे ते आमदाराच्या किंवा गाडीमध्ये बसून आलेले होते. मग ज्या आमदारांनी त्यांना गाडीत आणलं होतं ही त्यांची जबाबदारी आहे. तुमच्यासोबत मोका असलेले सराईत गुन्हेगार कसे काय तुम्ही विधिमंडळात आणले? का आणले? एक लक्षात घ्या, आपण ताकाला जाऊन भांडण लपवायचं काही कारण नाहीये. पडळकर आणि आव्हाड यांच्यामध्ये जी काही राजकीय त्यांच्या कुरघुड्या किंवा धुसफूस चालू होती
ती तुमची विधान भवनाच्या बाहेर बरोबर आहे. तुम्ही एकमेकांना ठीक आहे आंदोलन करत असताना शाब्दिक उच्चार केले जातात, खोके बोके किंवा एकमेकांना पेंग्विन वगैरे म्हणणं, हे त्या पायरीवर आंदोलनाच्या दृष्टिकोनातनं ठीक आहे, कारण का असंवैधानिक जी भाषा आहे, कारण का आपण सभागृहात किंवा त्या विधान भवनात असताना संसदीय शब्द वापरले पाहिजे, पण बोका हा काय अशी ती शिवी पण नाहीये, हा एक मराठी भाषेतला समजा आपण असं समजू की ते उच्चार आणि बोलणे आहेत. मग त्या पद्धतीचंच आंदोलन होणं दोन्हीकडनं, म्हणजे विरोधक असो किंवा सत्ताधारी असो, दोन्हीकडनं होणं गरजेचं असतं. जेव्हा त्या सभागृहामध्ये गद्दार शब्द घेतला तर मात्र माननीय रुपालीताई, सभापती जे होते त्यांनी या संपूर्ण प्रकारामध्ये आव्हाड यांनी थोडा समजूतदारपणा दाखवायला हवा होता, कारण ते जेव्हा माध्यमांसमोर आले त्यावेळेस सुद्धा मोठ्या आवाजामध्ये बोलले. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या गाडीसमोर गाडी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व स्टंटबाजी न करता थोडा समजूतदारपणा दाखवायला पाहिजे होता. तुम्हाला काय वाटतंय? मुळामध्ये एक लक्षात घ्या, आव्हाड जरी विरोधी पक्षात असले तरी मी कार्यकर्ता म्हणून आहे. जी काही घटना घडली, जी काही त्या मारहाण झाली, त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचा आवाज वाढला असेल. आता ज्यांनी त्यांनी मीडियासमोर कशा पद्धतीने यावं, ती घटना काय घडलेली आहे, ते विरोधात आहेत किंवा ते माझ्या विरोधातल्या पक्षातले आहेत म्हणून मी त्यांना नावं ठेवायची, तो माझा पिंड नाही. त्यांनी जे पोलिसांच्या गाडी अडवण्याचा जो काही प्रयत्न केला, ज्याला मारहाण केली आहे त्याच्यावरच गुन्हा दाखल केल्यानंतर ते आक्रमक झाले असतील. बर, त्यांनी जी काय गाडी अडवली आहे त्यांना माहिती आहे की ते आंदोलन जरी केलं असलं तरी ते बेकायदेशीर आहे, त्याच्यामुळे आपल्यावर कारवाई होणार आहे आणि त्याच्यानुसार त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे. पण ज्यांनी त्या विधानमंडळाची गरिमा हात लावलेला आहे, महाराष्ट्रातनं मान खाली घालवली आहे, त्या लोकांवर कडक कारवाईचं खरं गरज आहे. त्यांच्यावरती आता आव्हाड म्हणत होते ते वडापाव खात होते, पोलीस काय स्पेशल ट्रीटमेंट देत असेल, हे जर देत असतील तर हे चुकीचं आहे. कारण का काळ सोकावला जातो. आजच्या या इतिहासामध्ये कुणाची हिंमत नव्हती विधिमंडळामध्ये असं कृत्य करण्याची. ज्या लोकांनी केलेले त्यांच्यावर ठीक आहे, फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत सरकारकडून. अमोल मातेले आपल्या सोबत जोडलेले आहेत. अमोल, आव्हाड यांना आता स्टंटबाजी करतायत असं म्हटलं जातंय, कारण त्यांनी पत्रकारांसोबत चुकीचं विधान केलेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे किंवा वर्तन केलेलं आहे. त्यानंतर पोलिसांची गाडी सुद्धा अडवलेली आहे. थोडा समजूतदारपणे हे संपूर्ण प्रकरण त्यांनी हाताळायला हवं असं वाटत नाही आपल्याला? हे पहा, जितेंद्र आव्हाड साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि विधान परिषद आणि विधान सभेमध्ये ते अनेक वर्ष आमदार म्हणून राहिलेले. मागची 20-25 वर्ष जर पाहिलं ते लोकशाही मानणारे आहेत आणि विधान मंडळ म्हणजे हे एक लोकशाहीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी कायदे बनवले जातात. परंतु सत्ताधारी पक्षाचा मुजोर आमदार आपल्या बरोबर सातत्याने 10-15 कार्यकर्ते गुंड प्रवृत्तीचे, ज्यांच्यावरती मोकासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या लोकांवरती विधानमंडळामध्ये घेऊन येणं, त्या ठिकाणी प्रवेशद्वारावर इशारा देणं आणि इशारा करणं आणि त्यांच्या कार्यकर्त्यावरती हल्ला, ते तर चुकीचं आहेच. मात्र त्यानंतर माध्यमांसमोर मोठ्या आवाजात बोलणं किंवा पत्रकाराला मारहाण करणं हे योग्य आहे का? तुम्ही रात्री त्यांच्यासोबत असाल? घटना घडली त्या ठिकाणी मी स्वतः देखील उपस्थित होतो. अचानक 4 ते 5 कार्यकर्ते आले आणि नाथाबुक्यांनी मारायला सुरुवात केली. त्या ठिकाणी बेदम मारहाण त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला झालेली आहे. नाकावर, तोंडावरती, छातीवरती बुक्क्या मारलेल्या आहेत. त्या ठिकाणी मारल्यानंतर मार्शल मध्ये आली, मार्शलनी त्यांना पकडून त्या ठिकाणी घेऊन गेलाय. एवढी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यानंतर देखील फक्त एका आरोपीला अटक झालेली आहे. म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदारांनी काही जरी गुन्हे केले तर त्याला सर्व माफ केलं जातं. हे जे सत्तेचा माज आणि मस्ती आहे, म्हणजे पाशवी बहुमत कसं मिळवलं आणि कसं आणलं याची त्याची प्रचिती येते. नाही अमोलजी, जर 5 गुन्हेगार असतील, एकालाच अटक केलेली आहे, तुम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ शकता ना. माध्यमांसमोर येऊन मोठ्या आवाजात बोलणं, पोलिसांची गाडी अडवणं, पत्रकारांना मारहाण करणं हे मार्ग नाहीयेत ना? नाहीये. त्यांना तुम्ही पकडून न्यायचं पोलीस स्टेशनला, त्यांना अटक करायची आणि गुन्हेगार अजून देखील मोकाट आहेत. आमची मागणी एकच आहे, नितीन देशमुख तुम्ही अटक करा. त्यापूर्वी 5 आरोपीला तुम्ही देखील अटक केली पाहिजे. नितीन देशमुख एका व्यक्तीने मारलेलं नाहीये. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतंय त्या ठिकाणी 6 ते 7 लोकांनी हल्लाबोल आणि त्यांनी लाथाबुक्यांनी त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे. एवढं सगळं दिसत असताना देखील पोलीस काही कारवाई करत नाही.
विधानमंडळातले सिक्युरिटी मार्शल जे असतील ते देखील काही कारवाई करत नाही. म्हणजे याच्या खाली कोणाचा तरी दबाव आहे आणि दबावापोटी या ठिकाणी कारवाई थांबवल्या जातात. जर लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलन करून न्याय मिळत नसेल तर आम्ही काय करायचं? या ठिकाणी अशा जर म्हणून कायदा हातात घेणं हा मार्ग आहे. असेल, एका आमदारांनी कायदा हातात घेणं हा मार्ग आहे. पाहिलं असेल राजकारणामध्ये ते चळवळीचे कार्यकर्ते आहेत, रस्त्यावरची लढाई लढणारे आहेत. त्यांनी एक चांगला संदेश दिला. जेव्हा कार्यकर्ता लढतो त्याच्या मागे ठामपणे पक्षाच्या नेत्यांनी राहिलं पाहिजे. हे काल त्यांच्या एकत्रित त्यांच्या आंदोलनामधून चळवळीमधून स्फूर्ती मिळालेली आहे. ठीक आहे, म्हणजे लोकशाही मार्गाने आम्ही पोलिसांची गाडी अडवली. ठीक आहे. आम्ही पोलिसांना विनंती करत होतो की तुम्ही बाकी सगळे आरोपी पकडा. ठीक आहे अमोल, मी मग पुन्हा आमच्या तुमच्याकडे आरोपीला येतो. आमचा खंडकरांना आरोपी तुम्हाला काही उत्तर द्यायचंय, पकडा. त्यांच्याकडे जाऊ. त्यानंतर मला चंद्रकांत शिंदे माझे वरिष्ठ सहकारी यांच्याकडे सुद्धा जायचे. खंडकरजी, मला अमोल मातेले तुमचं अभिनंदन करायचं आहे. तुम्ही असं म्हणालात की जितेंद्र आव्हाड हे गेली अनेक वर्ष विधानसभेमध्ये, त्याच्या अगोदर विधान परिषदेमध्ये काम करतायत. मला आठवतं आहे मी ज्या वेळेला विद्यार्थीचं चळवळीतलं काम करत होतो तेव्हापासून मी जितेंद्र आव्हाडांचं नाव ऐकतोय. एक त्यावेळच्या वृत्तपत्रामध्ये एक मोठा लेख आव्हाडांनी छापून आणला होता, शरद पवारांचे ब्ल्यू आयड बॉय. त्यावेळेला काँग्रेस पक्ष होता, राष्ट्रवादीचा जन्म झालेला नव्हता, मी तेव्हाचं सांगतोय. आणि त्यावेळेपासून जितेंद्र आव्हाड यांना बरोबर माहिती आहे की माध्यमांमध्ये कसं टिकून राहायचं. तुम्हाला माहिती नसेल ते बरोबर ही कला त्यांना अवगत आहे की वृत्तपत्र ज्या वेळेला ही बातमी देत होते त्यावेळेला ते कसे यायचे. तुम्ही ज्या वेळेला आज हा विषय सांगताय तर तुम्हाला अनंत करमुसे माहिती आहेत का? मी आज तुम्ही हे जे सांगताय तर तुम्ही काल विधान भवनामध्ये असताना तुम्हाला हे माहिती नाही. हे बघा, ऐकून घ्या म्हातारे, ऐकून घ्या, मग तुम्ही मला उत्तर द्या. मला माहिती आहे तुम्ही बोलून देणार नाही, तुम्ही बोलून देणार नाही, मला याची कल्पना आहे म्हातारे. तुम्ही जर त्यांच्या सोबत काल होता तर तुम्हाला हे माहिती आहे का, तुम्हाला हे माहिती आहे का की आमदारांना हक्क अमोलजी ऐकून घेऊया. मी तुमच्याकडे पुन्हा येतो. अमोलजी, तुम्हाला हे माहिती आहे का? अमोल मातेलीजी, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. तुम्हाला उत्तर द्यायला मी वेळ देईल. त्यांना हक्क ऐकून घेऊया. प्रस्ताव आमदारांना मांडता येतो. अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनाच्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड कालच्या घटनेवरती आज विधानसभेमध्ये हक्कभंग प्रस्ताव आणू शकले असते. दुसरी बाब, अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या वेळेला असा प्रसंग घडतो त्यावेळेला उद्या जर आपल्याला आंदोलन करायचं होतं, आजची पूर्ण रात्री जे काल तुम्ही त्यांच्या सोबत होता, आज विधानसभेमध्ये हा प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकला असतात. तुम्ही काय केलं? तुम्ही पोलिसांच्या कारवाईमध्ये तुम्ही अडथळे आणले. तुम्ही मीडियाला घेऊन गेलात, मीडिया समोर बोललात. बघा, असं आहे जितेंद्र आव्हाड, अहो मातेले साहेब, या अधिवेशनामध्ये तुमच्याकडे अनेक विषय होते ना, तुम्ही का नाही मांडले? तुमची बाजू झाकून देऊ नका. कारण तुमच्याकडे आता विषय राहिलेले नाहीये. तुम्ही आता विधानसभेमध्ये विषय मांडू शकत नाही. हा तुमची अडचण आहे, ती मान्य करा. तुम्ही मान्य करणार नाही कारण तुमच्याकडे विषय राहिलेला नाही ना. सत्ता यायची आणि सत्ता जाते, लक्षात ठेवा. सत्ता आली म्हणून तुम्ही दुसऱ्याला आईमाईवर शिव्या देणार का? मला सांगा. हा, इथं आवडाने शिव्या दिल्या पडळकरी, तेव्हा तुमचं तोंड पुढे बसला होता. तुम्ही का बोलला नाही तेव्हा? तुम्ही हे तुम्हाला शोभता का? आव्हाड बोलले तेव्हा गंगेत धावून आले होते का? विधान भवनाच्या परिसरामध्ये ज्या वेळेला आव्हाड एखाद्याला मंगळसूत्र चोर म्हणत होते मातेले, ही भाषा शोभत नाही हो. ही भाषा शोभत नाही ना. जितेंद्र आव्हाड एवढी वर्ष जर का विधानसभेत आहे, त्यांनी यावरती ठीक आहे. विधानसभेच्या अध्यक्ष मी दोघांनाही थोड्या वेळासाठी थांबवतो. मी पुन्हा दोघांकडे येतो. थोड्या वेळासाठी दोघांनाही थांबवते. रुपालीताईंना काही बोलायचंय. रुपालीताई, एक लक्षात घ्या की जी घटना घडली त्याची सर्व नोंद सरकारने घेतलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, तो सत्तेतला जरी आमदार असेल तरीही कोणालाही सोडणार नाही. कारण का, या आमदारांमुळे सर्व आमदारांना महाराष्ट्रातली जनता नावे ठेवतीये. हे स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले. मग तो आमच्या सत्तेतला असो नाही तो विरोधातला असो. मात्र रुपालीताई, अमोल मातेले यांचा याच कारवाईवर आक्षेप आहे. त्यांनी मगाशी आक्षेप नोंदवलाय. गृहमंत्री साहेबांना मी सत्कार करेल. नाही मातेले, नाही मातेले, तुम्ही एकदा बोलून घ्या, मग आम्ही तुम्हाला मग आम्ही तुमच्याशी बोलतो. या दोन्ही आमदार, रुपालीताई बोला.
या दोन्ही आमदारांच्या ज्या कुरगुड्या होत्या त्या विधान भवनाच्या बाहेर यांनी ठेवायला पाहिजे होत्या. बरोबर आहे. हे राजकारणामध्ये लोकांमधनं निवडून आलेले आहेत. तुम्ही म्हणते बाहेर तुम्ही एकमेकांच्या डोक्यात विटा घाला, पण ज्या विधिमंडळामधनं आपण प्रतिनिधित्व करतोय तिथं तरी ती संस्कृती दोघांना आली पाहिजे. आणि जी काय कारवाई चुकीची झाली असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी तसं ते सांगावं. पण याच्यामध्ये जे काही सत्तेतील आमदार आहे त्यांनाही सोडणार नाही असे स्पष्ट आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्या ठिकाणी गुंड आणलंय, त्या गुंडांनी सुरुवात केली, लक्षात ठेवा. त्यांनी पहिला हल्ला केलेला आहे. तुम्ही हे पाहिलं पाहिजे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काहीच झालेलं आहे. सर्व ठीक आहे. सर्व ठिकाणी व्हायरल झालेले आहे. पहिला नक्कीच म्हणूनच मी सांगितलं पहिल्यांदा ते बघितल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या कट कारस्थान करणार आहे. मोक्कासारखे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींनी पहिला हल्ला केलेला आहे आणि त्यांनी एकाने हल्ला केलेला आहे. 5 ते 6 7 लोकांनी हल्ला केलेला आहे. ठीक आणि आहे. हा माझ्यासोबत माझे वरिष्ठ आणि हा सहकारी इशारा कोण चंद्रकांत दिलेला आहे? शिंदेजी सुद्धा आहेत. ते तिथले प्रत्यक्षदर्शी होते. चंद्रकांतजी, तुम्ही तिथे संपूर्ण तो राडा समोर उभं राहून पाहिलेला आहे. तुमचं दिवसभरातील निरीक्षण आणि त्यानंतर आतापर्यंत ज्या घडलेल्या सर्व घटना आहेत या संदर्भातील तुमचं निरीक्षण. आपण जर बघितलं तर काल जे काही घडलं ते महाराष्ट्र राज्याला काळिमा फासणार आहे. म्हणजे विधान भवनाच्या इतिहासात पहिल्यांदा म्हणजे आमदार एकमेकांच्या अंगावर धावून जाणं, तिथे वेलमध्ये जाणं, अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाणं, तो राजदंड उचलणं, म्हणजे ह्या घटना होतच असतात. पण त्याच्यामुळे त्याच्यानंतर अशी म्हणजे त्या विधान भवनाच्या आवारामध्ये तिथे 2 पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येतात, एकमेकांना मारतात, कपडे फाडेपर्यंत मारतात. आणि त्यावेळेला जर ते सुरक्षा कर्मचारी जे विधान भवनाचे आहेत ते जर चंद्रकांतजी, तुम्ही तिथे प्रत्यक्षदर्शी होतात. संपूर्ण घटनाक्रम कसा झाला, हे कार्यकर्ते आतमध्ये कसे आले, कुठून आले, हे संपूर्ण घटनाक्रम सांगा. हे कार्यकर्ते पडळकरांच्या सोबतचे जे कार्यकर्ते ते पडळकर आणि राजवंशी सदाभाऊ खोत यांच्यासोबत आले. आणि जे आव्हाडांचे कार्यकर्ते होते ते पासावरती आलेले असं कळतंय मला. त्यामुळे त्यांच्याकडे पास होते, परंतु जे पडळकरांसोबत जे कार्यकर्ते होते त्यांच्याकडे पास नव्हता असं सांगितलं जात आहे. बरं. आणि ते पडळकरांचे मावस भाऊ आहेत असं म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी जेव्हा निवेदन केलं तेव्हा त्यांनी हे सांगितलं की ते पडळकरांचे मावस भाऊ आहेत आणि ते मावस भाऊ सांगून आले. आता याच्यामध्ये खरं जर बघायला गेलं ना तर सुरक्षा रक्षकांची चूक आहे. असं कोणाला सोडता येत नाही. मावस भाऊ असो, सक्का भाऊ असो, कोणी असलं तरी पासाशिवाय सोडलं जात नाही. आणि ही घटना जेव्हा ते सगळे ते कार्यकर्ते त्या पोर्चमध्ये सगळे तिथे उभे होते आणि अचानक तिथे नितीन देशमुख होते आणि समोरच पडळकरांचे कार्यकर्ते होते. आणि असं म्हणजे ते प्रत्यक्ष आम्ही पाहिलं नाही की पडळकरांनी इशारा केला की नाही, परंतु असं सांगितलं जातं की कारण तोपर्यंत ते मारामारीचं प्रकरण सुरू, म्हणजे ते 3-4 कार्यकर्ते आहेत त्यांनी नितीन देशमुखांवर हल्ला केला. चंद्रकांतजी, ज्या वेळेस पत्रकाराला मारहाण झाली त्यावेळेस सुद्धा तुम्ही प्रत्यक्षदर्शी होतात. तो नेमका प्रसंग कसा घडलाय? ते हे जे मारहाणीचं प्रकरण झालं ना त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की हा जो ज्याने मारहाण केली टकले तर त्याच्यावरती मकोकाचा आरोप आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी तो फोटो वगैरे दाखवला. तर सगळे माध्यमकर्मी त्यांना म्हणतो की तुम्ही तिथे येऊन बाईट द्या ह्याच्यावरती की ते मकोकाचे आरोप आहेत. तर आव्हाड म्हणाले की 5 मिनिटं थांबा, मी येतो. त्याच्यानंतर ते आव्हाड तिकडून आले आणि पोडियमवरती बाईट द्यायला जात होते. तर त्याच वेळेला अंबादास दानवे समोर येत होते. ते दोघे तिथे उभे राहिले आणि दोघे बोलत होते. त्याच वेळेला एक पत्रकार तो त्यांच्या मागे उभा होता, मी या बाजूला उभा होतो. तो पत्रकार ते दोघे काय बोलतात त्याचं शूटिंग करत होता. तर अगोदर आव्हाडांचं लक्ष नव्हतं, ते अंबादास दानवेची बोलत होते. पण जेव्हा आव्हाडांनी उजव्या बाजूला वळून बघितलं तेव्हा तो शूटिंग करताना दिसला त्याला. म्हणून त्याने त्याच्या हातावर फटका मारला आणि म्हणला हे काय प्रकरण आहे का, हे तुम्ही इथं काय असं आमचं खाजगी जे बोलणं आहे ते तुम्ही रेकॉर्ड करता. ॲक्च्युली ते खाजगी बोलणं नव्हतं, कारण सगळे कॅमेरे त्यांच्यावरती होते आणि सगळेजण ते शूटिंग करत होते. म्हणजे तिथे त्यांनी खरं तर मारायची आवश्यकता नव्हती, परंतु त्यांच्या मनात जो काय राग होता तर तो राग त्यांनी त्या पत्रकारावरती व्यक्त केला आणि त्याला मारलं. म्हणजे नशीब की त्या पत्रकाराचा मोबाईल खाली पडला नाही, नाहीतर मोबाईल खाली पडला असता त्या पत्रकाराचं खूप नुकसान झालं असतं. आणि हे जे सगळं प्रकरण आहे, आम्ही जेव्हा ती माहिती घेतली तर आम्हाला असं सांगितलं की बिना पास जर एखादा कार्यकर्ता आला असेल विधान भवनामध्ये आणि त्याने जर असं काही प्रकरण केलं असेल तर तो ज्याच्या नावावर आला असेल तर तो आमदार त्याला कारणीभूत आहे आणि त्या आमदारावरती कारवाई केली जाईल असं सांगितलं आम्हाला. ठीक आहे. आपल्याला ही अशीच चर्चा सुरू ठेवायची आहे. खरं तर राडा झालेला आहे. राड्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात कारवाई होईल, कडक कारवाई होईल असं म्हटलेलं आहे. मात्र यावर
अमोल मातेले यांनी सवाल उपस्थित केलेला आहे की 5 आरोपी होते, एकालाच का अटक केली, त्यामुळे या कारवाईवर आमचा विश्वास नाही, कारवाई योग्य दिशेने होत नाही असं म्हटलेलं आहे. गणेश खणकरजी यांच्याकडे जाऊया. गणेशजी, एकदा सांगून टाका कशा प्रकारे कारवाई होणार आहे. अमोल मातेले यांच्या मनात शंका आहे आणि भाजपावर हा कायम आक्षेप सुद्धा घेतला जातो भाजपावर की भाजपा योग्य पद्धतीनं कारवाई करत नाही किंवा सत्तेचा गैरवापर करते. या प्रकरणामध्ये तुमची कारवाई कशी असणार आहे एकदा सांगा. अमोल मातेले यांच्या मनातील शंका दूर करा. नाही, अमोल मातेले यांच्या मनातल्या सगळ्या शंका आम्ही दूर करू. एक तर मुळात मुख्यमंत्र्यांनी एकदा स्पष्टपणे सांगितलं की सर्व आरोपींवर कारवाई होईल तर ती होईल, म्हणजे त्यात काही आपण शंका बाळगायचं कारण नाही. विधानसभेच्या अध्यक्षांनी या संदर्भात निर्देश दिलेले आहेत. मुळात आज आपल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तर देण्याच्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या त्यांनी केवळ विरोधी पक्ष नव्हे तर सत्ताधारी म्हणून सुद्धा आपल्याकडे जनतेचा काय दृष्टिकोन आहे बघण्याचा या संदर्भात त्यांनी उदाहरणं देऊन अगदी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं या कारवाईतनं कोणाची सुटका होईल, कोणाला वाचवलं जाईल असं निदान आज तरी मला वाटत नाही. पण माझा अमोल मातेले तुम्ही प्रश्न विचारलाय तर लोकशाही मार्गाने बरोबर आहे, कारण तुम्ही आता विरोधी पक्षात आहात, पुढची अनेक वर्ष तुम्हाला विरोधी पक्षात राहायचं आहे. मला एक सांगा हो, हे लोकशाही 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 तुम्ही ऐकून घ्या ना जरा आता. अमोलजी येतो. ऐका ना अमोलजी, मला आता. तुमच्याकडेच यायचंय. तुमचं गणेश मी ऐकलं खणकर ना. यांचं बोलणं पूर्ण तुमचं मी झालं की ऐकलं की नाही? मग ऐका, लोकशाही प्रक्रियेमध्ये दुसऱ्याचं ऐकावं लागतं. लोकशाही अमोलजी, प्रक्रियेत गणेश खणकर मातेले यांचं बोलणं दुसऱ्याचं पूर्ण झालं की मी ऐकावं तुमच्याकडेच लागतं. येतो. आम्ही तुमचं ऐकलं की नाही मातेले? तुमचा लोकशाहीवर विश्वास आहे, बरोबर की नाही? तुमचा लोकशाहीवर विश्वास आहे ना मातेले? जी आव्हाडांची लोकशाही आहे, मी आता सांगतो ना तुम्हाला आव्हाडांची लोकशाही काय आहे, जरा ऐकून तर घ्या. अहो ऐकून घ्या ना मातेले. अहो ऐकून तर घ्या. तुमचा एवढा धीर का सुटतोय? अहो विरोधी पक्षात बसल्यानंतर असंच होतं. थोडं थांबा, ऐका ना मातेले. अहो थोडं ऐकून घ्या. अमोलजी येतो तुमच्याकडे. अमोलजी, मला ऐकून तुमच्याकडेच घ्या. जायचंय. अहो असं कसं चालेल मातेले? अहो ऐकून तर घ्या. अनंत करमुसेला प्रत्यक्ष बंगल्यावरती नेऊन मारझोड करताना तुमचे सर्व अमोलजी, गणेश खणकर यांचं पूर्ण होऊ द्या. 2 मिनिटं. म्हणजे तुमचं आम्ही ऐकणार, मग तुम्हाला चर्चा नाही करून देणार. मग मी तुम्हाला चर्चा करून देणार नाही अमोल मातेले जी, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही ज्या लोकशाहीची चर्चा करताय तर निदान ऐकून घ्या मग 2 मिनिटं. असं नाही होत. तुम्ही प्रश्न विचारलात, मी उत्तर दिलं. ही आवडांची लोकशाही आहे का? ही शरद पवार साहेबांनी शिकवलेली लोकशाही आहे का तुम्हाला? नाही, बरोबर नाही. मग मातेले साहेब हे बरोबर नाही. तुमचा धीर मी सुटत दोघांनाही सांगतो थोडं शांत राहा. दोघांनाही शांत राहण्याची मी विनंती करतो. हे बरोबर नाहीये. दोघांनाही शांत राहण्याची मी असं कसं विनंती चालेल? करतो. तुम्ही ऐकणार अमोलजी. नाही का? तुम्ही मला प्रश्न विचारलात, तुमचा प्रश्न मी ऐकला, तुम्हाला सन्मान दिला. आता माझं उत्तर ऐकून मला सन्मान दिला पाहिजे ना. अमोलजी 2 मिनिट, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. 2 मिनिट. तुम्ही ऐकणार नाही अमोलजी. असं कसं चालेल? अरे असं कसं मातेले साहेब? अहो लोकशाही म्हणताय ना तुम्ही. अहो लोकशाही म्हणताय, मग आमचं ऐकणार नाही का? अहो आमचं आपला ऐकणार वेळ नाही वाया तुम्ही. चाललाय, वेळ वाया चाललाय. आपल्याला चर्चा करायची अहो, आहे, मातेले साहेब, महत्वाचा ही विषय कुठली आहे. पद्धतची अमोलजी, चर्चा? मी हे तुमचाच आपलं प्रश्न पक्ष विचारलाय. ठेवायचं, आमचं ऐकायचं नाही. ही महाराष्ट्राची जनता ठरवेल आम्हाला सत्ता द्यायची की नाही द्यायची. अरे मग तुम्ही थांबा ना थोडी कळतं जरा. मला तुम्ही एक का थांबवता सांगा, आम्हाला? तुम्ही लोकशाहीची चर्चा करताना साहेब अनंत करमुसेचा विषय आठवतो का? त्याला तुम्ही ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या घरी नेऊन मारझोड केली, आणि काय मारझोड केली ही सर्व माध्यमांवरती ज्या पद्धतीनं त्याची पाठ सोलून काढली होती सर्व माध्यमांनी पाहिली. 10 पैशावाले 20 पैसा लावारीच आम्हाला शिव्या घालतात. हो साहेब मातेले, थोडा धीर धरा. अहो लोकशाहीची चर्चा करता आणि एवढं एकदम उद्विग्न होऊन बोलताय, बरोबर नाही मातेले. आमदाराला अहो कसं बोलता तुम्ही? अहो तुम्ही लोकशाहीची चर्चा करताय ना. काल आम्ही पोलिसांना तक्रार नोंदवून अहो देखील काय पोलिसांनी मातेले, नाही बरोबर नाही दखल घेतली मातेले. नाही. त्याच्यावरती गुन्हा दाखल केला नाही. अहो आरोपी मातेले, जागा विकणारा पुढची आहे. अनेक वर्ष विरोधी आरोपी- पक्षात राहताना कसं होईल तुमचं आरोपी सांगा बरं? विकतो. असं तुम्ही ड्रग्जचा वागलात व्यापार तर कसं करतो. होईल? असं नाही हो तुम्ही साहेब. त्याची माहिती थोडं घ्या, ऐकून तर घ्या माहिती दुसऱ्याचं. आहे. असं नाही मी मातेले ऐकून साहेब. घेणार आहोत. अहो असं तुम्ही नाही चालत. समर्थन करू नका. तुम्ही कधी ठीक आहे, मी चिक्की खाता, दोघांनाही शांत राहण्याची तुम्ही कधी विनंती करतो. चिक्की मी खाता, दोघांनाही तुम्ही एकमेकांना विधान बोलून देत भवनाच्या नाही. पायऱ्यांवरती घोषणा देता, सगळं विसरलात आरोपी का? पकडले गेले का ठीक आहे, तुम्ही? ठीक आहे. तुमच्या बघू दोघांकडे शकता. पुन्हा येतो, कारण आपला वेळ वाया चाललेला आहे. चर्चेतला वेळ वाया चाललेला आहे. मातेले बरोबर रुपालीताईंकडे नाही, जाऊया. लोकशाही बरोबर रुपालीताई नाहीये. बोला. हे असं कसं चालेल मातेले साहेब? दुसऱ्याचं ऐकायचं नाही आणि आपलंच म्हणणं रेटायचं.
गणेशजी येतो मी पुन्हा, तुमच्या दोघांकडे पुन्हा येतो मी. रुपालीताई बोला. आरोपी आहे त्याच्यावर FIR दाखल झालेली आहे, त्याचे सगळे फुटेज आहेत. त्यामुळे फुटेजमध्ये जे जे मारताना दिसतील त्या सगळ्यांवर कारवाई होणार आहे. कालची घटना आहे, आज दुसरा दिवस आहे. पोलीस तपास करून ज्यांनी मारामारी केलेली आहे त्यांना कोणालाही सोडणार नाही. आणि जे अमोल भाऊ आहेत त्यांनी जे सांगितलं की बीडचा जो त्यांनी रेफरन्स दिला, लक्षात घ्या पोलीस तपासामध्ये आरोपी किंवा आरोपीच्या वतीने त्यांच्या घरचे जे काही मागणी करतात त्याचे पुरावे मिळाले पाहिजे. अमोलजी जरा ऐकून घ्या, जरा ऐकून घ्या, म्हणणं महाराष्ट्र ऐकतोय. कालपासून मीडियामध्ये फिरतोय ताई. अहो, अमोलजी तुमचा धीर सुटला, हे बरोबर नाहीये. अमोलजी हे लोकशाहीसाठी बरोबर नाहीये, तुमचा धीर सुटलाय. अमोलजींना आपण चर्चा करतोय, महाराष्ट्र बघतोय. आमचं चुकत असेल तर लोक बघतायत ना, पण तुम्ही एवढा धीर का सोडताय? त्या ताई बोलतायत, त्यांना तर बोलू द्या. ही बरोबर नाही पद्धत. संतुलन बिघडून गेलं. 4 आरोपींना पकडलं ठीक आहे अमोलजी, 2 मिनिट शांत राहा. मी तुमच्याकडे पुन्हा येतो. ताईंना त्यांचा अमोलजी, मुद्दा ऐकून पूर्ण घ्या करू ना. द्या. पकडलं पाहिजे की नको? त्यांना पकडलं पाहिजे की नको मला सांगा. अमोलजींनी जो बीडचा मुद्दा काढला त्याच्यामध्ये सुद्धा पोलिसांनी तपास केलेला आहे. फिर्यादीने जी फिर्याद दिली, परंतु जर तपासामध्ये पोलिसांना पुरावे आणि एव्हिडन्स मिळत नसतील तर ते कारवाई कशी करणार आहेत? फक्त कोणीतरी म्हणतंय असं नाही म्हणून पाहिजे. कारवाई तुम्ही करा, असं परवाच कायद्याला करताय, अभिप्रेत परवाच करताय. नाही. हे बघा, लक्षात तुमच्या घेतलं बदलीने पाहिजे तुमच्या अमोलजी. पुस्तकाच्या ठिकाणी मी बीडचा त्याच्या विषय पतीला बोलतीये, मारलंय. तुम्ही काढला म्हणून. तरी आरोपी हा बीडची घटना तुम्ही सांगतोय. जो त्या मुंबई विधानसभेमध्ये घडलेला तपासात विषय आहे, खूप ताई. ऐका ना अमोलजी, कायद्याने चालणार, कायद्याने सगळ्या गोष्टी होणार. कुणाच्या कोण न्याय मागते तर प्रत्येक जण न्याय मागत असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे, 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एका निर्दोषला सुटका होता कामा नये. तुम्हाला माहितीये का कायदे? बरोबर आहे ताई. बर, आम्ही अगदी बरोबर विधानमंडळाच्या आहे तुम्ही विधान भवनावर मला सांगा, त्याच्यावर तुमच्या बोलतोय, भगिनीचं त्याच्यात कोणतं आरोपींना अटक कुठलं? होणार आहे त्या ना, भगिनीला न्याय त्याचे मिळाला रेकॉर्ड का येणार आहेत ना. स्वतः मुख्यमंत्री म्हणता तुम्ही? साहेबांनी त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. तुम्ही बोलून तर द्या. तुमचा राग मान्य आहे बोलून आम्हाला. देतो, एक वर्ष तुम्हाला त्या गणेश भावना बोलून देऊ द्या. नाही पटलं तर तुम्ही सांगा ना. ठीक आहे अमोलजी, मला तुमच्याकडेच येतो मी. ब्रेक नंतर तुमचाच प्रश्न विचारलेला गणेश खणकरजी यांना की त्यांना शंका आहे की आरोपींना अटक होणार नाही. तुम्हाला अशी शंका का येते, काय याची कारण आहेत? आणि त्याचं गणेश खणकर आणि रुपालीताई या दोघांनी उत्तर दिलेलं आहे की योग्य ती कारवाई होईल. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात भाष्य केलंय, तरी सुद्धा तुम्हाला शंका काय? मला विचारला प्रश्न. हो तुम्हालाच. बीड सारख्या अनेक गंभीर घटना घडून देखील तिथे आरोपी अजून मोकाट आहे. तिथे मुंडे नावाच्या महिला भगिनीचं कुंकू पसरले, त्याच्या नवऱ्याला मारून देखील 1 वर्ष झालेले अद्याप कोणताही तपास त्या ठिकाणी चालू असून देखील गुन्हेगार पकडला नाही. 2-3 दिवसापूर्वी तिने विष प्राशन केलं. म्हणजे विष प्राशन करेल तेव्हा या ठिकाणी तुम्ही न्याय देणार का? अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. आणि काल विधानमंडळाच्या प्रवेशद्वारावरती 6-7 लोकांनी हल्ले केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये फुटेजमध्ये येतात. फक्त एक आरोपी पकडला जातो. एक आरोपी पकडल्यानंतर त्याला आपले पोलीस त्याला तंबाखू मिळवून दिले जाते. हा कोणता न्याय? विधानमंडळाच्या प्रवेशद्वारावर कोणी गुंड अतिरेकी येतील, हल्ला करतील आणि पळून जातील, आपण त्यांना पकडणार नाही का? ही लोकशाही का? म्हणून आम्ही काही बोलायचंच नाही का? आम्ही रस्त्यावर उतरायचंच नाही का? विरोधी पक्ष म्हणून फक्त हात बांधून आम्ही तुमचं बघत बसायचं का? हे तुम्ही मला सांगा. लोकशाही मार्गाने आम्ही जे जे काही करतोय, सनदीशीर मार्गाने आम्ही जे जे करतोय ते आम्हाला करू दिलं गेलं पाहिजे. आमचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करू नका. सत्ता म्हणून तुम्ही काय विरोधकांचा आवाज दाबणार का? महाराष्ट्राची परंपरा राहिलेली 8-10 आमदार असलेल्या पक्षाला देखील विधानमंडळामध्ये विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे. हे देऊ शकतात का? यांची एवढी दानत आहे का मला सांगा बरं. कारण यांना कोणी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलणारी लोकच नको आहेत. जे कोणी असतील त्यांना असे गुंड घालून त्यांना मारायचं, त्यांना फोडायचं, त्यांच्यावरती हल्ले करायचे. ठीक आहे, हा आपला मुद्दा आजचा नाहीये. आपला आजचा मुद्दा आहे की विधान भवनामध्ये जी राडा झालेला आहे त्यानंतर स्टंटबाजी केलेली आहे आव्हाडांनी, हा मुद्दा आहे. खरं तर पुन्हा
आपण चंद्रकांत शिंदे यांच्याकडे जाऊया. चंद्रकांतजी, ज्या वेळेस आव्हाडांनी या संपूर्ण प्रकारामध्ये समजदारपणे जर हा संपूर्ण प्रकार हाताळला असता तर हे प्रश्न उपस्थित झाले नसते. मात्र पत्रकाराला मारहाण करणं, त्यानंतर पोलिसांच्या गाडीसमोर येणं, ती गाडी अडवणं, कायदा हातात घेणं, कसं बघता याकडे? नाही, हे तर खरं तर चुकीचंच आहे. परंतु आपण जर ह्याची पार्श्वभूमी बघितली तर गेल्या 4-5 दिवसापासून हे जे कालचं जे प्रकरण घडलं ते ह्याची पार्श्वभूमी तयार होत होती. म्हणजे ते हो. विधान भवनाच्या बाहेर त्यांची गाडी अडवणं, त्या गाडीचा धक्का लागल्याने एकमेकांना शिवीगाळ करणं, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी मंगळसूत्र चोर असं खरं तर असे शब्द वापरले नाही पाहिजेत. आमदार ते एक सन्माननीय सदस्य असतात, हो. तर त्यांच्याबद्दल असे शब्द वापरले नाही पाहिजेत, परंतु त्यांनी तो शब्द वापरला. तर ह्या सगळ्याची ही पार्श्वभूमी तयार झालेली. आणि काल जर बघितलं तर काल सकाळी जितेंद्र आव्हाडांना एक एक्सपोस्टवरती मेसेज आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना धमकी देण्यात आली होती. त्यांनी तो सगळीकडे व्हायरल केला. त्याच्याबद्दल आता मातेलीने सांगितलं की त्याच्याबद्दल त्यांनी तक्रारही दाखल केली. आणि जेव्हा संध्याकाळी म्हणजे जेव्हा गर्दी झाली तिथे खूप लोक यायला लागली, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले आणि जेव्हा त्या विधानभवनाच्या त्या आवारात आले आणि तिथे सगळी खूप प्रचंड गर्दी झाली आणि त्या गर्दीचा फायदा घेत पडळकरांच्या जे कार्यकर्ते होते त्या पडळकरच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केला, देशमुखवरती, आणि त्याला मारलं. ते आता हे मारल्यानंतर जितेंद्र आव्हाड बाहेर गेले होते, ते लगेच आतमध्ये आले, त्यांनी ते सगळं प्रकरण बघितलं. म्हणजे आम्ही तिथे होतो, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी नितीन देशमुखांशी चर्चा केली. त्याच्यानंतर जयंत पाटील हाऊसमध्ये निघून गेले आणि मग नंतर आम्ही आव्हाडाशी चर्चा करत असताना आव्हाड तेव्हा शांत होते. म्हणजे तेव्हा आम्हाला वाटलं नाही की आव्हाड पुढे असं काय करते. म्हणजे आम्हाला वाटलं की आता हे प्रकरण इतकं गंभीर आहे, म्हणजे ऍक्च्युली असं व्हायला नाही पाहिजे जी कार्यकर्त्यांची हाणामारी होणं. तर जितेंद्र आव्हाड थोडे शांत होते असं आम्हाला वाटलं. परंतु त्याच्यानंतर ते जेव्हा बाईट द्यायला आले, जसं मगाशी मी सांगितलं, त्या कार्यकर्त्याला म्हणजे पत्रकाराला त्यांनी फटका मारला त्याच्या हातावरती आणि रात्री ते एक प्रकरण झालं. त्याच्यानंतर असं वाटलं की आता जितेंद्र आव्हाड शांत होतील आणि उद्या म्हणजे आज सभागृहात त्यांचं म्हणणं मांडतील आणि जो काही विषय असेल तो संपेल. आणि काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं. मात्र रात्री जेव्हा ते नितीन देशमुखला घेऊन जात असताना त्यांनी जो काय राडा केला तो खरं तर एका आमदाराला शोभेसा नव्हता असं माझं स्पष्ट मत आणि आहे. त्याआधी माध्यमांसमोर आल्यावरती सुद्धा खूप मोठ्या आवाजामध्ये त्यांनी बोललेलं आहे. गणेशजी यांच्याकडे जाऊया. गणेशजी, जे संपूर्ण आव्हाड या संपूर्ण प्रकारामध्ये वागलेले आहेत ते खरं तर अनुभवी आमदार आहेत, गेले अनेक टर्म आमदार आहेत. तर याला आता अनेक जण स्टंटबाजी बोलतायत. तुमचं निरीक्षण काय? बघा, मुळातच या अधिवेशनाकडे जर तुम्ही बघितलं तर बघा असं आहे की अधिवेशनामध्ये आमदार आपापल्या भागातले प्रश्न मांडत असतात. प्रत्येक आमदाराला असं वाटत असतं की या अधिवेशनामध्ये मी असं काहीतरी करेन की जेणेकरून संपूर्ण मीडियाचं आणि माध्यमांचं लक्ष माझ्याकडे जाईल. या अधिवेशनामध्ये कधी नव्हे ते म्हणजे पहिल्यांदा विधानसभेच्या अध्यक्षांना आत्ता काही आमदार म्हणायला आले ते मॅनेज झालेले आहेत. हे कोणाचे हस्तक आहेत? बघा, आजपर्यंत अशी भाषा वापरली जात नव्हती. मी माध्यमांवर हे आज चर्चा आहे म्हणून बोलतोय. मी सुद्धा हे बोलणं योग्य नाहीये, पण आज हे होतंय, दुर्दैवाने हे होतंय. पण झालंय काय की विरोधी पक्षांच्या हातामध्ये आता विषय राहिलेला नाही. चर्चा करायची सभागृहात तर कुठल्या विषयावर चर्चा करायची? आणि ज्या वेळेला हे अधिवेशन संपलं, आज अंतिम आठवडा प्रस्ताव झाल्यानंतर आता थेट आपली भेट होणार आहे ते हिवाळी अधिवेशनामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये. या मधल्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपंचायत, नगरपालिका अशा निवडणुका होणार आहेत. आणि या वेळेपर्यंत तुमच्याकडे आहे काय? तर मग असे स्टंट चालू होतात. म्हणजे काल जी घटना घडली बघा, जयंत पाटील हे सुद्धा सिनियर आमदार आहेत आणि नेते आहेत. त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. काल हा प्रकार घडल्यानंतर सभागृह सुरू होतं. जितेंद्र आव्हाड सभागृहात जाऊन हा विषय मांडू शकले असते. आपण त्यांना वरिष्ठ आमदार म्हणतो, अभ्यासू आमदार म्हणतो, तर तुमच्याकडं आमदार म्हणून अनेक आयुध आहेत. तुम्ही अनेक प्रकाराने, मग हक्कभंग आहे म्हणा किंवा विरोधी पक्षाचे आमदार एक सूचना म्हणून सभागृहात ती मांडू शकतात आणि त्यावर चर्चा होते, हे ते करू शकले असते. रात्रीच्या वेळेस त्यांनी जो प्रकार केला हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. यापूर्वी देखील त्यांच्या ठाण्यातला दहीहंडीमध्ये म्हणजे एक गोविंदा पथक आपला थर रचतोय आणि त्यातल्या एका कार्यकर्त्याच्या हातामध्ये भगवा झेंडा होता. आता स्वाभाविक आहे, गणपती असो, दहीहंडी असो, नवरात्री असो, वारकरी असोत, आपण भगवा झेंडा घेतो ना, आपल्या सनातन संस्कृतीचं प्रतीक आहे. आव्हाडांनी स्टेजवरनं उडी मारली आणि तो भगवा झेंडा त्याच्या हातात काढून घेतला. म्हणजे गणेशजी, तुम्हाला असंही म्हणायचं आहे की आव्हाड एका विशिष्ट समाजाचं तुष्टीकरण करतायत? अरे म्हणजे त्यांची वक्तव्य बघा ना, त्यांनी या संदर्भात बघा,
त्यांना निवडणूक लढायची आहे गणेशजी, मुंबऱ्यामधून. तुम्ही धांदल त्यामुळे खोटं हे बोलताय, कायम अशी होत कधी राहणार. घटना घडली बघा हे नाही. बघा हे बरोबर नाहीये. अमोलजी मी तुम्ही तुमच्याकडे त्यांचा येतो आवाज बंद आता. करा. अमोलजी हे बरोबर अमोलजी नाहीये. मी तुमच्याकडेच येतोय. तुमच्या गणेश चर्चेमध्ये खंडकर यांचं अजिबात पूर्ण बोलत होऊ द्या. हे सगळं बंद करा. अमोलजी चर्चा होणार नाही ना, मूळ मुद्द्यावर चर्चा होणार नाही, तुम्ही उत्तर द्या ना. ही लोकशाही कसली आहे हो? तुमच्या नाकावर दिसून ते या ठिकाणी अमोलजी चर्चा होणार नाही, मुद्द्यावर चर्चा करायची आहे आपल्याला. येतो मी तुमच्याकडे. नाहीये. लक्षात घ्या, आज आमचा हल्ला केलाय. हे बरोबर नाहीये. तुमच्यावर देखील काहीतरी हे हल्ला केलाय. बरोबर नाहीये लक्षात ठेवा. अमोलजी. तुमचं पाप हे आहे. बरोबर नाही. BJP पाप तुम्ही करते, तुम्ही तुम्ही चर्चा लक्षात ठेवा. करताना विरोधकांनी तुम्ही ऐकून खोटं घ्यावं सांगू अशी तुमची नका. अपेक्षा आहे. तुम्ही आणि आरोग्य आम्ही बोलताना खात्याच्या तुम्ही खात्याच्या बोलणार खात्याच्या असाल तर तुम्हाला आरोग्य राष्ट्रवादी खात्याच्या पक्षामध्ये तुम्ही खोटी माहिती लवकरच देताय. मोठं पद मिळो हे बघा, अशी तुम्हाला मी चर्चेमध्ये शुभेच्छा विषय देतो. काय आहे? जितेंद्र विधान आव्हाड यांचा भवनाच्या राजकीय वारसा परिसरामध्ये तुम्हाला हल्ला मिळो झालेला आहे. अशी तुम्हाला याबद्दल शुभेच्छा चर्चा चालू देतो. आहे. तुम्ही चुकीची माहिती सांगताय. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का मला सांगा. कायद्याचं राज्य आहे का. विरोधकांना न्याय मिळतोय का. विरोधकांची तुम्ही कशा प्रकारे मुस्कटदाबी करताय. विरोधकांचं पोलीस ऐकतंय का. हे सांगा ना मला तुम्ही. काल ही घटना घडल्यानंतर त्वरित आमचे जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांना भेटले. त्यांनी त्या ठिकाणी पडदा टाकला. ही घटना घडलेली आहे. दिलगिरी व्यक्ती करून त्या ठिकाणी समाप्त झालेले. हे सगळं होत असताना तुम्ही कारवाई करताय. बरं कारवाई करा. कारवाईबद्दल आम्ही तुम्ही कुठेही हे करत नाही, डिनाय करत नाही. पण तुम्ही ज्या आरोपींनी हल्ला केलेला आहे त्यांना तुम्ही मोकळं सोडताय. विधान प्रवेशद्वारावरती हल्ला करून तुमच्या नाकावर दिसून ते गुंड पळून गेले आणि तुम्ही त्यांना पकडणार नाही का. बरं सांगा ना. विचारतो मी. चोर सोडून सांगण्याकडे पाठी येणार का तुम्ही. विचारतो. या प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण. अमोलजी या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी पहिलं खरं कारण आहे तुमचं. तुम्ही राज्यघटना मानता की नाही सांगा. अमोलजी या प्रश्नाचं उत्तर घेऊया. याआधी सुद्धा दिले. पुन्हा एकदा तुमची शंका दूर करूया. गणेशजी थेट आरोप केला जातोय की सीसीटीव्ही मध्ये जे आरोपी होते त्यातला फक्त एकच आरोपी पकडलेला आहे, बाकी पकडलेले नाहीयेत. याच्याबाबत स्पष्ट उत्तर द्या तुम्ही. एकतर आपण चर्चेला बसलोय, आपण लाईव्ह आहोत, त्यामुळं मी एक स्पष्ट करू इच्छितो. यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. जर यांना ऐकायचं नसेल, हे लोकशाहीच्या नावाने जर का चर्चा करत असतील तर यांनी प्रश्न विचारल्यावर आम्ही उत्तर जर दिलं तर यांनी शांतपणे ऐकलं पाहिजे. यांचा आवाज मोठा आणि आमचा कमी असं अजिबात नाही. तुम्ही बोलत राहा, तुमची जनता ऐकत राहील, कारण तुम्हाला अनेक वर्ष विरोधी पक्षात बसायचंय. तुम्ही बोलत राहा. आंबेडकरांनी संविधान दिले, आम्ही ते मानतो. तुम्ही सांगा ना. आम्ही अटक करून दाखवतो. 24 तास झालेले गुंड मोकळाट आहेत. तुमच्या नाकावर दिसून हल्ला करून गेले विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती, कार्यकर्त्यांवरती, आणि तुम्ही मूग घेऊन गप्प बसताय. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. तुम्ही या घटनेचं तुम्ही समर्थन करताय. कोणी शरम केलं. समर्थन करू शकता. तुम्हाला लाज नाही वाटत का. आम्ही समर्थन तुम्हाला लाज वाटत नाही. आम्ही दोनदा बोलल्यानंतर सुद्धा तुम्हाला ऐकायला जात नसेल तर तुम्हाला लाज नाही का वाटत. काय चर्चेचा स्तर आहे. काय चर्चेचा स्तर आहे. काय भाषा वापरताय तुम्ही अमोल मातेले. तुम्हाला लाज नाही का वाटत. तुम्ही पाहिलं नाही का. तुम्हाला लाज तुम्हाला नाही लाज वाटत. वाटत का. तुम्ही सांगा ना. तुम्ही काय चर्चा करताय अमोल मातेले. आरोपी तुमच्याकडे आम्ही दोनदा सांगितलं की सर्व आरोपींना अटक होणार आहे. तुमच्याकडे तुम्ही सत्ता काय आहे. चर्चा करताय अमोल तुमच्याकडे मातेले. बहुमत आहे. तुम्ही गुन्हेगारांना पकडून दाखवा. मी तुमचं कर्तृत्व मानतो. अजिबात तुमच्या नाही. हिंमत तुमची आहे, तुम्ही शाबासकी नको समजतो. आम्हाला. अजिबात नको. तुमच्याकडे ती जितेंद्र आव्हाडांना द्या. शाबासकी नकोय. तुमची शाबासकी आम्हाला नको. तुम्ही अजिबात नको. सत्तेचा माल अमोल आणि मातेले असल्यामुळे आम्ही तुम्ही तुम्हाला ठीक आहे. उत्तर काल द्यायला विधान बांधील भवनामध्ये नाही. राडा आम्ही झालेला आहे. उत्तर विधान भवनाच्या द्यायला प्रांगणात राडा बांधील झालेला आहोत. आहे. आता आपल्या चर्चेत सुद्धा राडा सुरू झालेला आहे. मी दोघांनाही थांबवतो. रुपालीताईंकडे जातो. रुपालीताई, अमोल मातेले हे वारंवार ही जी शंका घेत आहेत की सीसीटीव्ही मध्ये जे दिसलेत त्या सगळ्यांना अजून पकडलेलं नाहीये आणि तपासावरती त्यांनी शंका घेत आहेत. ही शंका दूर करणं खरं सत्ताधाऱ्यांचं काम आहे ना. निश्चित सत्ताधाऱ्यांचं काम आहे. मी पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगते, अमोलजी, ऐकूया फक्त आपण व्हिडिओ एकदा. दिसतायत, व्हिडिओमध्ये जे मारताना दिसतात तो प्रत्येक जण आरोपी होणार आहे. हो. त्यांना कोणालाही सोडणार नाही. आता अमोलजींना जो विरोधक म्हणून न्याय पाहिजे ना, तोच त्यांना न्याय मिळेल तर नाही. जो संविधानाने, जो कायद्याने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने जो न्याय पाहिजे तो न्याय मिळणार आहे. अमोल भाऊ यांचं काय झालंय की आम्ही म्हणतो तसाच न्याय द्या, तसा न्याय देऊ शकत नाही. सत्ताधारी म्हणून मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आश्वासित करते, एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही. आणि जे इतर आरोपी फरार आहेत
तेही तुम्हाला जेलबंद दिसतील. व्हिडिओवरनं सगळे दिसतील? आरोपी कधी पकडले दिसतील? जातील. हे अमोल भाऊने एवढं निश्चित महाराष्ट्राचं सांगते. नाते ठीक आहे. विधानमंडळ आज हे दुसरा लोकशाहीचं दिवस आहे. मंदिर आपण आज समजतो, संध्याकाळी दिसतील. मानतो. तुमचा माझा हे व्हिडिओ नाते झाल्यानंतर महाराष्ट्राचं. उद्या सकाळी दिसतील. रुपालीताई, ते जर तपास थांबले आहे. की दिसेल. पोलिसांना तपास करावा ज्याच्याकडे लागतो. डोळे खाता येतं, अटक त्याचं करावी काही सांगत लागते. नाही. अहो तुम्ही थांबलात ना कधी अमोल अटक मातेले करणार? की कारवाई सुरू होईल. तुम्ही जरा थांबा, फक्त थोडं थांबा, कारवाई सुरू होईल कधी बघा थांबा? लगेच. त्यांना 24 एकट्यानं तास झाले बोलायला साहेब. द्या. 24 तास झाले, सांगा ना मला. 24 तास झाले घटनेला, का तुमचे आरोपी पकडले गेले नाही मला सांगा. अहो अमोल 24 तास मातेले झाले. अहो, अहो 24 अमोलजी, तासामध्ये घटना तुमची झाल्यानंतर भाषा आहे ना, ते निघून गेले. विधानसभेच्या ही चर्चेची परिसरात भाषा पकडले नाहीये, गेले. असं अशी चर्चा नाही आज हो. आम्ही नाही मागायचं विधानमंडळामध्ये नाही का? सगळ्यांनी आम्हाला अधिकार मुख्यमंत्र्यांनी नाही स्वतः का? त्यांना आम्ही त्यांनी दिलगिरी विरोधी व्यक्त पक्षाचे केली. गुन्हेगार आहोत का? आम्ही रुपालीताई, नक्षलवादी आहोत रुपालीताई, का? आतंकवादी आपण आहोत गेली का? अनेक वर्ष चर्चेमध्ये बसतो, काय काय आपण म्हणताय मुद्दे आपण? मांडतो. काय म्हणतात ऐकू येत नाही. नाही आपण ताई गेली अनेक आम्ही वर्ष नक्षलवादी चर्चेमध्ये आहोत बसतो, का? आपण आतंकवादी आहे का? बोलतो. आम्हाला न्याय ही मिळाला नाही, चर्चेची न्याय भाषा मागू नाही. शकत नाही. या पद्धतीने ठीक ताई आहे, आपली चर्चा आता होत नाही. शेवटची एक म्हणजे 2 ते ते काही 3 मिनिट कोणाला बाकी बोलू आहे. देणार थोडा नाही, एक ते वेगळा प्रश्न विषय आपल्याला विचारणार. घ्यायचा आहे. प्रश्नही तेच मांडणार, उत्तरही तेच देणार. आपण 2 वेळा म्हणालो की सर्वांवरती कारवाई होईल. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या बाजूने म्हणालात की कारवाई होईल. त्याच्यानंतरही ते बोलतच राहिलेत. तुम्हाला शुभेच्छा मातेले. विरोधी पक्षात असल्यावरती माणसानं बोललंच पाहिजे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच विरोधी पक्षात राहा, बोलत राहा, बघा, आवड आमच्या तुमच्याकडे बघत अन्यायाविरोधात राहतील. आम्ही अन्यायाविरोधात वाचा फोडणार, आम्ही बोलत राहणार. हा लोकशाही दिलेला आम्हाला अधिकार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही दडपशाही हुकुमशाही केली, सत्तेची मस्ती दाखवली, तरी आम्ही शांत बसणार नाही. आम्ही जेलला देखील कोणीही घाबरत नाही. दडपशाही लोकशाही हुकुमशाही मान्य करतो. करत नाहीये. परंतु आपण चालेल बोलत ताई. असताना पॉइंटनी तुम्ही- बोललं तुमच्या पाहिजे. सुद्धा पक्षामध्ये विरोधक आहेत कशी म्हणून दडप काही करतात ते बडबडून सगळं माहिती चालत पाहतो नाही. आम्ही. निश्चित सगळ्यांवर अजितदादांना कारवाई शिवाजी करणार महाराजांनी हे समोर लक्षात समोर घ्या. समोर समोर हे आता सांगा. 101 वेळा सांगितलेलं आहे आणि स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मातेले ठीक आहे. तुमचं अभिनंदन. दुसऱ्याला बोलू देण्याची ही तुमची लोकशाही. याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि आवडांचं सुद्धा अभिनंदन. तुमच्या वतीने त्यांना अभिनंदन सांगा की हीच ती लोकशाही. दुसऱ्याला बोलून नाही द्यायचं, ठीक आहे. बोलत राहा. मला हे सांगा, ठीक आहे, आपल्याकडे ज्या शेवटची काही गुन्हेगारांनी- मिनिट शिल्लक आहेत. आपल्याला आणखी एका वेगळ्या विषयावर जायचंय. आता या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक निर्णय घेतलेला आहे की सर्रास कुणालाही आता विधान भवनाच्या आतमध्ये प्रवेश मिळणार नाही. पास असेल किंवा गळ्यामध्ये आय कार्ड सुद्धा असणार आहे. रुपालीताई, हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. एक लक्षात घ्या, हा कालच्या जर घटनेवर घेतला असेल ना तर निर्णय योग्य आहे. परंतु ज्यांच्यामुळे जी कार्यकर्ते प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न सोडवायला येतात त्यांना पण बंदी झाली ना हो. म्हणजे हे जे लोक, हे आमदार बेछूट काहीतरी वागणार आणि त्याचे परिणाम चांगल्या कार्यकर्त्यांना भोगावे लागणार, हे कुठंतरी चुकीचं आहे. नक्कीच. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की जे असे गुन्हेगार लोक घेऊन आले त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा, पण जनतेचे प्रश्न घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्याला आतमध्ये घेतलंच पाहिजे. कारण का तेच एक व्यासपीठ आहे. लोकांचं प्रश्न ताई, अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. मला आवड आणि पडळकर या दोघांवर हे करा. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहात. गणेश खणकरजी, आरोपींना आतमध्ये प्रवेश नको, मात्र हा कायदा आल्यामुळं किंवा हा नियम असल्यामुळं आता ज्यांची खरोखर, ज्या रुपालीताईने जो प्रश्न मांडलेला आहे की जे खरोखर ज्यांच्याकडे सवाल आहेत, प्रश्न आहेत किंवा समस्या आहेत, अशा सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार ना. नाही, मुळात हे बघा, म्हणजे रुपालीताई म्हणाल्या ते एकदम बरोबर आहे. बघा, ज्या वेळेला हे अधिवेशन सुरू असतं ना, काही माध्यमांसाठी, काही जणांसाठी हा एक इव्हेंट असतो, परंतु त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात. त्याचं विश्लेषण करणारे पत्रकार, काही फ्रीलान्सर पत्रकार आहेत जे याच्यावरती आर्टिकल्स करतात. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये नेमकं काय घडणार आहे, काही राजकीय विश्लेषक असतात की जे या घटनांमधनं पुढे काय आता नेमकं राज्यात होणार आहे याची मीमांसा करत असतात. त्या सगळ्यांना हे आता अडचणीचं ठरणार आहे. आणि रुपालीताई जसं म्हणाल्या तसं मी एकदा स्पष्ट करू इच्छितो, जे चुकीचं घडलं त्यांच्यावरती पूर्ण कारवाई होणार आहे, कुणालाच सोडणार नाही आहेत. पण या निमित्ताने जी काही प्रामाणिक माणसं, म्हणजे खरोखर काहींची अडचण असते, ज्यांचे प्रश्न प्रलंबित असतात, त्यांना तातडीनं यावं लागतं,
त्यांची अडचण होऊ नये ही मात्र आमची प्रामाणिक ठीक इच्छा आहे. आहे. यातनं मार्ग निघाला पाहिजे. ठीक आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, शेवटचा अर्धा ते 1 मिनिट उरलाय. अमोलजी, कालच्या राड्यानंतर ठीक आहे आता आतमध्ये सगळ्यांना प्रवेश नसेल सरसकट, मात्र यामुळं सर्वसामान्यांचं नुकसान होतंय ना? अगदी थोडक्यात शेवटचा मिनिट. नाही, बरोबर आहे. अशा घटना ह्या पवित्र ठिकाणी होता कामा नये. बरोबर त्याची आहे. खबरदारी घेतली पाहिजे. त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकरी असतील, कामगार असतील, विद्यार्थी असतील, युवक असतील, महिला भगिनी असतील, यांचे प्रश्न मांडण्यासाठी अनेक पक्षाचे अनेक कार्यकर्ते विधान भवनामध्ये येत असतात. मी स्वतः ऍडव्होकेट आहे. मी सुद्धा अनेक वेळा ह्या विधान भवनामध्ये येत असतो. कामकाज पाहायला मिळतं. काही आमच्या मागण्या असतात, काही आम्ही प्रश्न मांडत असतो. तर काल देखील मी त्या ठिकाणी राज्याचे लोकतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादांना भेटून त्या ठिकाणी मागणी केली की 2005 सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे आणि लिंगडो कमिटीने त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे की सर्व कॉलेजेसमध्ये आणि विद्यापीठांमध्ये निवडणुका सुरू करा. आपण जर पाहिलं असेल तर अनेक वर्ष त्या ठीक आहे. निवडणुका बंद आहेत. त्या निवडणुका बंद असल्या कारणाने त्या ठिकाणी नवीन कार्यकर्ते अनेक पक्षामध्ये शोकांतिक आहेत. ही भूमिका मांडण्यासाठी मी त्या ठिकाणी विधान भवनामध्ये गेलो. तेव्हा ही सगळी गडबड गोंधळ झाला, त्या ठिकाणी पाहिलं. ठीक मी आहे, जवळून ठीक आहे. त्याचा साक्षीदार आहे. पण अशा घटना घडता कामा नये. ही सर्वच पक्षाच्या आमदारांनी, कार्यकर्त्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे आणि सर्वसामान्य तर कार्यकर्त्यांनी सर्वांनीच सोडलं याची पाहिजे. दखल आगामी घेतलेली कार्यकर्ते म्हणून घ्यायला आपण हवी आहे. आमची सुद्धा इच्छा आहे. अमोलजी, आपला वेळ संपलेला आहे. सर्वांनीच याची दखल घ्यायला हवी आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेच यासाठी सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. या चर्चेमध्ये माझे वरिष्ठ सहकारी चंद्रकांत शिंदे यांना कमी वेळ देता आला, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्व पाहुण्यांचे आभार.